ऐकून घेतो, एकमेकांचे विचार प्रकट करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या संवादाला अर्थ असतो. नक्कीच वकील म्हणून या ठिकाणी बोलवलेलं आहे. सर, आम्ही याच विद्यार्थ्यांमधले आहोत, कला शिकलो. यांची जशी परिस्थिती आज आम्हाला दिसून येते, मी जवळपास 23 वर्षापूर्वी जे आहे तर आपल्या परिस्थितीप्रमाणे येत आहात आणि जे निरोप समारंभ देत आहे त्याच परिस्थितीमधून मी सुद्धा 23 वर्षापूर्वी गेलेलो आहे. परंतु जेव्हा शाळा सोडली आणि 23 वर्षानंतर जेव्हा मला आज हा अनुभव या ठिकाणी दिसून येतोय, खरंच मी सुद्धा त्या दिवसांमध्ये गेलो की मी तेव्हा मलाही त्या दिवसामध्ये अशा काही गोष्टी या ठिकाणी जाणवल्या की आपण खरंच खूप काय आहे ते फक्त माझ्या शिक्षकांमुळे आहे. याचं कारण असं आहे, शिक्षक हा असा व्यक्ती असतो, तो अथांग सागरासारखा असतो. सागरामध्ये किती पाणी आहे याचं मोजमाप कोणी करू शकत नाही. त्याचप्रमाणे शिक्षकांमध्ये किती ज्ञान आहे हे सुद्धा आपण मोजमाप करू शकत नाही. परंतु त्याची घेण्याची आपली ताकद किती आहे हे जर आपलं ज्यानं त्यानं ठरवलं तर त्या अथांग सागरातून जे आहे तर आपण शिक्षक रूपी ज्ञान चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. शिक्षकाला जर आपण अथांग सागर असं म्हणतो तर विद्यार्थी प्रमाणे असतो. जेव्हा एखादी घागर आपल्या हातामध्ये असते आणि समुद्रातून जर पाणी घ्यायचं असेल तर त्या घागरेला समुद्रामध्ये डुबवावं लागतं आणि डुबिल्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये पाणी भरतं. जर ती घागर रूपी विद्यार्थी आणि समुद्र रूपी शिक्षक जोपर्यंत एकरूप होत नाही